राज्याचे मृदू जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या घरी गणपती स्थापना जी आहे ती झालेली आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं आकर्षक अशा पद्धतीनं गणपती दगडूशेठ हलवाई या गणपतीची प्रतिकृती जी आहे ती त्यांच्याकडे दरवर्षी या ठिकाणी बसवली जात आहे। या वर्षीचं विशेष जर पाहिलं तर एक सुंदर अशा पद्धतीचा आरस जे आहे त्या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। देखावा जो आहे तो घरात या ठिकाणी सुंदर साकारण्यात आलेला आहे। त्यामध्ये शेती माती त्यासोबतच ग्रामीण भागातील संस्कृती जोपासण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आणि एक ग्रामीण भागातील कशा पद्धतीनं सण उत्सवाची तयारी ग्रामीण भागातील लोक एकत्रित पद्धतीने करतात ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा संपूर्ण देखावा जो तयार केला आहे तो संजय राठोड यांच्या कन्या दामिनी राठोड यांनी केलेला आहे। आपल्यासोबत दामिनी राठोड आहेत। काय नेमकं या संपूर्ण देखाव्यातून सांगण्याचा प्रयत्न तुझा आहे? आजकाल स्पेशली यंग जनरेशन खूप मॉडर्नाइज होत आहे, वेस्टर्नाइज होत आहे आणि आपला कल्चर कुठे ना कुठे विसरत आहे। म्हणून स्पेशली यावर्षी आम्ही सगळ्यांनी घरातल्या लोकांनी हा देखावा केला आहे। याच्यातून आम्हाला फक्त दाखवायचं आहे की गावात आणि जुन्या टाईममध्ये आपले लोक कसे एकत्र येऊन सण साजरा करायचे आणि एकत्र आल्यामुळे त्या सणाचा उत्साह आणखी डबल व्हायचा। तर आम्ही तेच दाखवायचा प्रयत्न केला आहे। आम्ही शेतकरी कुटुंबातून येतो तर जरा शेती मातीचं पण देखावा त्याच्यात ॲड केलेला आहे आणि जसं भजन कीर्तन व्हायचे आणि जसं सगळे गावातल्या लेडीज एकत्र येऊन फराळ बनवायचे, काही काही डिशेस बनवायचे, ते फक्त एक दाखवायचं अटेम्प्ट केलं आहे। निश्चित आपण पाहिलं तर ग्रामीण भागातील संस्कृती या देखाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी जोपासलेली आहे। ग्रामीण भागात ज्या पद्धतीनं एकत्रित गावकरी येऊन सण उत्सव साजरे करतात तर गावाचा एकोपा जो आहे तो या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।